हो, माझ्या डोळ्यासमोर आर्याताईंचा चेहरा जाईना झालाय. माझा विश्वासच बसत नाहीये. आर्याताईंचा खून झालाय याच्यावर. अहो लालीची, हळू बोला जरा. झालं ना ते सगळं, सोडा ना विषय आता. हो, असं कसं बोलताय? आर्याताई काय परक्या होत्या का? आमच्यात चांगली मैत्री झाली होती. आपल्या घरात येऊन राहिल्या होत्या. सारखं येणं जाणं असायचं. तुमची पण चांगली ओळख होती ना. कालपर्यंत हसत खेळत असणाऱ्या माणसाचा असा खून होतो. कसं पचवायचं हो माणसानं? खरंच त्यानं नरकीनं मारलं असेल का दुसरं कोणी जीव घेतला असेल त्यांचा? मला अजून असं वाटतंय आपण जामकर साहेबांशी बोललं पाहिजे. तुम्ही जरा कृपा करा माझ्यावर, हळू बोला. हे जर का बाहेर कोणी ऐकलं ना, भिंतीला सुद्धा कान असतात. आणि जामकर साहेबांना जाऊन सांगायला ते विश्वास ठेवतील का आपल्यावर? जागेवर गोळ्या घालतील मला. तुम्हाला मी तुमच्या आयुष्यात नकोच आहे का? हो, असं काय बोलताय? हं. लग्न केलंय तुमच्याशी, 7 वचनं घेतली आहेत. माझं अख्खं आयुष्य तुमच्या नावावर केलंय मी. सगळं तुमच्यासाठीच तर करतेय. तुम्ही लालाची लई विचार करताय. तुम्ही बसाबर जास्त विचार करू नका. डोक्यातनं काढून टाका हे सगळं आणि झोपा शांतपणे. माधुरीच्या बाबतीत पण असंच झालं असेल का? त्यांची बॉडी पण तुम्हीच नाही ना पुरली? लालीजी, तुम्हाला कोण म्हणलं माधुरीचा खून झालाय? नाही, ते आर्याताईंच्या बाबतीत असं झालं ना. माधुरी पण गायब आहे, अजून सापडली नाही, म्हणून मला असं वाटलं. हां, तुम्ही लय विचार करायला लागलाय. कुठेही जायला लागलाय. तुम्ही शांत व्हा. तुम्हाला झोपायची गरज आहे. तुम्ही शांत झोपा बरं. झोपा झोपा. काय झालं लालीजी? ओ लालीजी, काय झालं घाबरायला? हा, काल रात्री जे काही घडलंय त्याच्यामुळे भीती वाटते का तुम्हाला? हा, माणसाच्या आयुष्यात अशा गोष्टी होणारच की. म्हणजे बघा ना, नरकीनं आर्या मॅडमला मारलं काय ते मी बघितलं काय. त्यांची डेड बॉडी पुरत असताना तुम्ही मला बघितलं काय. तुम्ही घाबरला काय. तुम्हाला नाही भीती वाटली? तुम्ही एवढे शांत कसे? तुम्ही असं वागताय जसं बॉडी लपवणं तुमचं रोजचंच काम आहे. ह्या सगळ्याची सवय आहे तुम्हाला. हो, काय बोलताय तुम्ही लालीजी? असल्या कामाची कोणाला सवय असेल? आणि कोण कशाला असली वाईट कामं करेल सांगा बरं? हा, तुम्हाला माहिती ना माझं मन किती हळवं येते. मला तर ह्या गोष्टीचं टेन्शन येतं. ते जामकर साहेबांना कसं वाटत असेल? त्यांना तर माहित बी नाही त्यांच्या बहिणीचं काय झालंय ते. मला असं वाटतं की माझ्यासारखं हळवं मन देवानं कोणालाच देऊ नये. एवढं तुमचं मन हळवं आहे, मग तरी तुम्हाला भीती कशी नाही वाटली? अहो, भीती कशी वाटत नाही म्हणजे? भीती वाटते की हो, मला बी भीती वाटते. पण माझ्या चेहऱ्यावर जर का तसं दिसलं तर घरच्यांना संशय नाही का यायचा? बरं घरच्यांचा सोडा, जामकर साहेबांना संशय आला तर मला किती त्रास देतील ते. खरं आहे तुमचं. पण आर्याताईंची बॉडी कुठे लपवली तुम्ही? हां, त्यांची डेड बॉडी लपवली. योग्य वेळ आली की तशी लावतो विल्हेवाट. आहो, मला ना भीती वाटते.
बॉडीची नीट विल्हेवाट नाही लागली आणि तुम्ही सापडलात तर? एवढी भीती वाटते तुम्हाला? तुम्ही एक काम करा मग, सरळ गावच्या वेशीवर जा आणि तिथं सगळ्या गावाला ओरडून सांगा की आमच्या नवऱ्याने काय केलंय. त्याच्यापेक्षा एक काम करा ना, जामकर साहेबाकडे जाऊन त्याला खरं काय ते सांगून टाका. काय बोलताय तुम्ही? काय बोलू मी? कवापासून सांगतो मी काय सुद्धा नाही केलं, काय सुद्धा नाही केलं, पुन्हा पुन्हा तीच बोलताय. आता बस, हा विषय परत नका. बॉडी खूप वास मारायला लागली. हिला इथे ठेवणं धोक्याचं आहे. तळघरातला वास वर पण येऊ शकतो. बॉडी बाहेर नेऊन त्याची विल्हेवाटही लावू शकत नाही. गावात सगळीकडे पोलिसांचा पहार आहे. दुसरं काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. अरे लावतो तुझी विल्हेवाट. बाय.